धुळे सोलापूर महामार्गावर दुनगाव फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। अंबड तालुक्यातील शेतकरी उतरले रस्त्यावर। अतिवृष्टी आणि पीक नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आज रविवारी सकाळी धुळे सोलापूर महामार्गावरील दुनगाव फाटा इथं रास्ता रोको आंदोलन केले। या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। शेतकऱ्यांनी या आंदोलनाद्वारे आपल्या तीव्र भावना आणि प्रमुख मागण्या शेतकऱ्यांसमोर मांडल्या आहेत। मुख्यमंत्री फडणवीस यांनी जालना जिल्ह्याचा केवळ 50% नुकसानग्रस्त यादीत समावेश केलाय। तो बदलून जिल्ह्याचा 100% नुकसानग्रस्त यादीत समावेश करण्यात यावा। अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान जाहीर करावं। जालना जिल्ह्यात तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे। शेतकऱ्यांनी या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरातील वातावरण दणाणून गेले होते। अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले। सरकारने त्वरित ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती, परंतु शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हा तीव्र पवित्रा घेतलाय। आता शासन या आंदोलनाची दखल घेऊन काय निर्णय घेते याकडे जालना जिल्ह्यातील शेतकरी वर्गाचं लक्ष लागलंय। जालना जिल्ह्यासहित अंबड व घनसावंगी तालुक्यात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने पिकांचे 100% नुकसान झाले आहे। मागील दिवसामध्ये शासनाने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली, परंतु त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जालना जिल्हा हा 50% बाधित झाल्याचे जाहीर केले। त्याच्या विरोधात येऊन संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने आज धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 दुनगाव फाटा तालुका अंबड जिल्हा जालना येथे रास्ता रोको आंदोलन करून शेतकऱ्याच्या विविध मागण्यात आल्या। त्यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली पाहिजे व ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे, हेक्टरी 50,000 रुपये मदत दिली पाहिजे व विविध अशा स्वरूपाच्या मागण्या आज आंदोलकाच्या वतीने करण्यात आलेल्या। त्यामध्ये कोंबडीला 300 रुपये व दुधाळ जनावरांना 1 लाख रुपये, बैलकाम ओढकाम करणाऱ्या जनावरांना 50,000 रुपये अशा विविध मागण्याचे सविस्तर निवेदन तहसीलदार व गोंदी पोलीस स्टेशन यांच्या प्रतिनिधींना घटनास्थळी देण्यात आले।